अमेरिका, इस्रायल, इराण युद्धात आता रशियाने एक मोठा बॉम्ब फोडलाय। अर्थात हा बॉम्ब म्हणजे युद्धात वापरतात तो नाही, तर तो आहे एका घोषणेचा। जग सध्या एनर्जी क्रायसिस मधून जात असतानाच रशियाने आता तेल निर्यात बंद करण्याचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे जगातल्या अनेक देशांचं टेन्शन सध्या वाढलंय आणि भारत सुद्धा रशियाच्या तेलाचा मुख्य खरेदीदार आहे। त्यामुळे रशियाच्या या निर्णयामुळे भारत सुद्धा अडचणीत सापडेल का? भारतात सुद्धा तेलाची टंचाई निर्माण होऊ शकते का? बघूयात। त्यातच भारतासह अनेक देशांना दिलासा मिळाला तो रशियातून मिळणाऱ्या तेलामुळे। पण आता युद्ध सुरू असतानाच रशियानेही मोठा निर्णय घेतलाय। एप्रिल पासून पुढचे 4 महिने पेट्रोल निर्यात बंदीची घोषणा रशियाने केली। आता या निर्णयाचे पडसाद जगातल्या अनेक देशांमध्ये उमटणार आहे। याचं मुख्य कारण आहे की देशांतर्गत पेट्रोल इंधनाच्या ज्या किमती आहेत, पेट्रोल डिझेलच्या, त्या वाढत आहेत रशियामध्ये। त्यानंतर युक्रेनकडून ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण होत आहे आणि रशियन रिफायनरीज ज्या आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत, त्याची जी काही हानी आहे ती, आणि परत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या पद्धतीने इंधनाचे दर वाढत आहेत इस्रायल इराण युद्धामुळे, तर या सगळ्याचा परिणाम म्हणून रशियाने ही बंदी घातली आहे किंवा निर्णय जाहीर केला आहे। यात विशेष असं काही नाही, कारण गेल्या वर्षीही त्यांनी असाच निर्णय घेतला होता। रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी शुक्रवारी पेट्रोल निर्यात बंद करण्याचे आदेश दिले। त्यामागे कारण सुद्धा वेगवेगळी। ग्लोबल ऑइल पूल आपण ज्याला म्हणतो, थोडक्यात जगामध्ये जो तेलाचा पुरवठा होतो त्या तेलाच्या पुरवठ्यापैकी साधारणतः 10% तेलाचा पुरवठा हा एकटा रशिया करतो। प्रत्येक दिवशी 1 करोड बॅरल प्रति दिवस, यापैकी साधारणतः 10 लाख बॅरल प्रति दिवस हा रशिया त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो। मागच्या काही दिवसातल्या घटना जर आपण पाहिल्या तर युक्रेननं काही महत्वाच्या रशियाच्या ऑइल डेपोवर हल्ला केलेला आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये आता शेतीचा रशियामध्ये सीझन त्या ठिकाणी असल्यामुळे ट्रॅक्टरसाठी आणि बाकीच्या गोष्टींसाठी त्यांना तेलाची गरज त्या ठिकाणी पडणार आहे। आणि ज्या प्रकारची अनसर्टनिटी, ज्या प्रकारची अनिश्चितता निर्माण झालेली आहे, त्या अनुषंगाने आता रशियाने निर्णय घेतलेला आहे। गेल्या वर्षी रशिया आता भारताचा विचार केला तर भारत रशियाकडून थेट पेट्रोल किंवा गॅसोलिन आयात करत नाही, तर कच्चे तेल, ज्याला क्रूड ऑइल आपण म्हणतो, ते भारत आयात करतो। भारतीय रिफायनरीजमध्ये त्यावर प्रक्रिया होते आणि मग पेट्रोल डिझेल तयार केलं जातं। त्यामुळे भारतावर थेट परिणाम होणार नाही। पण जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर पेट्रोलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या तर त्याचा निश्चितच फटका भारतालाही बसू शकतो। म्हणजेच भारत रशियाकडून कच्चं तेल घेतो, तयार पेट्रोल किंवा डिझेल फारच कमी प्रमाणात घेतलं जातं। भारत जगातला प्रमुख रिफायनिंग हब आहे। कच्चं तेल घेऊन भारत दररोज 5.6 मिलियन बॅरल इतकं तेल रिफाईन करून जगभरात पाठवू शकतो। पण आपण कच्चं तेल घेत असल्यानं रशियाच्या निर्णयाचा फटका आपल्याला बसणार नाही, पण एक अप्रत्यक्ष धोका मात्र भारताला। तो म्हणजे रशियाच्या निर्णयामुळे जागतिक पुरवठा कमी होऊन तेलाच्या किमती वाढू शकतात। पण देशाकडे 2 महिने पुरेल इतका तेलाचा साठा असल्याचं केंद्र सरकारनं आधीच सांगितलं। त्यामुळे रशियाच्या बंदीचा भारताला सध्या तरी फटका बसणार नाही। त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या तरच भारतावर ताण येऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।